सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सदा नाम नाम सदा नाम जय सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सर्व सुख झालो सर्वालंकार सर्व सुख झालो सर्वालंकार आनंद निर्भय डोला अशा कृती आठवती नाही अशा कृती आठवती नाही जय जय भोगुदशा सर्व सुख झालो सर्व सुख झालो आनंद म्हणे आम्ही झालो आम्ही झालो लागलेले पाप पुण्य दुःख म्हणे आम्ही झालो असले दुःख म्हणे आम्ही झालो असले लागलेले पाप पुण्य लागलेले पाप पुण्य सर्व सुख झालो सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम Thank you.
सर्व सुख झालो सर्व सुख
चित्ता समाधान सर्व सुख जानो सर्वालंकार आनंदे निर्भय डुलत सो असो ऐसा कोटी अटवसी नाही देहेच विजयी भोगू दशा सर्व सुख जानो सर्व अलंकार आनंद निर्भय डुलत सो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दे पाप पुण्य अंगा सर्व सुख जालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत सो समचरण सरोजम सांद्र नीला बुधावम जगननी तपाने मंडनम मंडनान तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैव असं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रसन्न सर्वप्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपेदान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज धावया सुगता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती महायोग पीठे तजे भीमरत्य पुंडरीका यदा तुम निद्रा समागस्ते तिष्ठं तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे मी तरी बालक बोबडा बोले का वाकुडावे चुका पावले ते तुझ करुणे माऊली रिजे देवी ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या शिवभोळा चक्रवर्ती
चालत असलेला खंड हरिनाम सप्ताह सप्त्यातीला 4था दिवस. 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेला आहे. आज कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा 4092 मधला सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयातला सर्वांच्या कानपाठातला असा उत्कृष्ट अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगतभूषण जगद्गुरु तुकोबारा यांनी जीवाला समाधान मिळण्याचं साधन सांगतात. जगतामध्ये सगळ्यांना एकाची अपेक्षा आहे, हर जीवाला समाधान मिळावं. काही करू द्या समाधानासाठी, भजन करू द्या समाधानासाठी, कीर्तन करू द्या समाधानासाठी, गायन करू द्या समाधानासाठी, मृदंग वाजवू द्या समाधानासाठी, कीर्तन ऐकू द्या समाधानासाठी, सप्ताह करू द्या समाधानासाठी, पंढरपूरला जाऊ द्या समाधानासाठी, देव आळंदीची वारी करा समाधानासाठी, पैठणची वारी करा समाधानासाठी. जेवढं काही परमार्थ करता ते समाधानासाठी. मनामध्ये समाधान मिळावं याच्यापेक्षा जीवाला दुसरी काहीच इच्छा नाही. संसार करणं समाधानासाठी, शेत घेणं समाधानासाठी, नोकरी करणं समाधानासाठी, सोनं चांदी पैसा बंगला हे सगळं मिळवणं समाधानासाठी, गाडी घेणं समाधानासाठी, लग्न करून घेणं समाधानासाठी, सर्व काही परपंच करता समाधानासाठी, परमार्थ करणं समाधानासाठी आणि संसार करणं समाधानासाठी. अजून माणसाला समाधान मिळालेलं नाहीये. विठ्ठल भजन वाढले, कीर्तन वाढले, सप्ते वाढले, माळकरी लोक वाढले, पंगत वाढणारे वाढले, पण माणसाला समाधान मिळालं नाही. पैशाला कमी नाही, सोन्याला कमी नाही, चांदीला कमी नाही, सत्ता संपत्तीला कमी नाहीये, परिवाराला कमी नाहीये, बंगल्याला कमी नाहीये, सगळंच आहे पण माणसाला समाधान नाही. काय मिळत नसेल की
विचार करा. आपल्याकडे खायला कमी नाही, राहायला कमी नाही, पियाला कमी नाही, अंगाच्या कपड्याला कमी नाही, पण माणसाला समाधान नाही. उलट साधू संतांकडे बघा, त्यांना खायला वेळेवर मिळालं नाही, अंगाला कपडे वेळेवर मिळालं नाही, राहण्यासाठी जागा मिळाली नाही, पण ते सदा समाधान. फरक किती आहे विठ्ठल. समाधान मिळण्याचं साधन या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायने आपल्या सर्वांना सांगतात. अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्प सत्परिहार असेल म्हणा, सप्त्याचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असेल, कोषाध्यक्ष असेल, किंबहुना या मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कमिटी, गावातले सरपंच असतील, उपसरपंच असतील, मेंबर, लहान थोर मंडळी, वयोवृद्ध मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, नव तरुण मंडळ, भजनी मंडळ, सगळे विनेकरी मंडळी, पंचकमिटी मंडळी आणि सर्वांनी या ठिकाणी प्रेमानं बोलवलेले, पंगत देणारे मंडळी. पाऊस पडालाय रे, कशाला जाऊ तर राहू दे. सगळ्यांनी प्रेमानं या ठिकाणी बोलवलेले, येण्याचा योग आला आणि संपर्क करणारे आणि या सप्त्याला व्यासपीठ सांभाळणारे बरं का, हरिभक्तीपरायण धरणीय असं गोड व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल माझ्यावनी लहानशा साधकाने काय वर्णन करावं. असं गोड व्यक्ती, स्वभाव गोड, बोलणं गोड, वागणं गोड, समाधान वागणं, अशी आमची आदरणीय शिवाजी महाराजांनी संपर्क केले. त्यांची उपस्थिती आहे. त्यांना नारदाच्या गादीवरून साष्टांग प्रणिपात करतो. आणि दुसरे व्यासपीठ सांभाळणारे त्यांनीही संपर्क केले. हरिभक्तीपरायण धर्मी गोड व्यक्तिमत्व, वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय लक्ष्मणजी महाराज, त्यांचीही उपस्थिती आहे. त्यांनाही नारदाच्या गादीवरून साष्टांग लहान आहे, पण मंदिरामध्ये कार्य करणाऱ्यांचं मन लय मोठं आहे. जास्त गर्दी काही कामाची नाही, पण ऐकून बघा, कीर्तन ऐकण्यासाठी नसतो. 7 दिवस ऐकायचं आणि राहिलेले वर्षभर वागायचं, त्याच्यासाठी कीर्तन आहे. आणि ज्यांना वागायचं नसेल त्यांचं तोंड घरीच काळं करा, कीर्तनाकडे येऊ नये. टाइमपास म्हणजे कीर्तन नाही, कर्मकी म्हणजे कीर्तन नाही. कीर्तनाचा एक एक शब्द आपल्या जीवनामध्ये जर घेतलो, आपल्या जीवनाचं कल्याण होतं, आपल्या जीवनाचा उद्धार होतो. एवढी ताकद या कीर्तनामध्ये. म्हणून इथं आल्याच्या नंतर फार आनंद वाटलं. सगळ्या कमिटी मंडळींना नारदाच्या गादीवरून साष्टांग रघुनाथराव कुटुंब लगी त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायने समाधानाचं साधन सांगतात. सगळं काही असावं, समाधान मिळावं म्हणून अनेक साधनं करतात, पण साधन संसार करणं समाधानासाठी मिळालं नाही. समाधान आपल्याकडे कशालाच कमी नाही, पण साधू संतांकडे बघा कशालाच काही नाही. आपल्याकडे एखाद्या कोणाच्या घरी जर गेलं असं वाटते घर आहे का एक कपड्याचं दुकान आहे असं वाटते. एवढे तर कपडे झालेत. जुन्या काळामध्ये कोणाच्या तर एकाच्या अंगावर सणावाराला नवीन कपडे दिसत होते, नाहीतर फाटकेच सगळे बरं का. त्यावेळेस भेटत नव्हते. आता एकानं जर मेलं त्याला जर कपडे जाळत म्हणलं तर त्याचे कपडे सरत नाही, एवढे कपडे झाले. एकेकाच्या पायात बुट चपल्या एवढे झाले, घरात गेले की घर आहे का चप्पल बुटाचं दुकान आहे असं वाटायला लागलं. माणसाला प्रेम राहिलं नाही, माणसाच्या अंतःकरणात समाधान मिळालं नाहीये. पैसा भरपूर झाला, सगळं झालेलं आहे. आता लग्न करून घेता समाधान मिळावं, मिळालं का समाधान? मुलगा व्हावा, समाधान मिळण्यासाठी मुलगा. बघा काही लोकांनी जेवणाला समाधान मानलेले. जेवण भी हे समाधानीचं साधन आहे. कशावरून? बघा एकाला विचारलं
जेवण आलास का? जेवलो म्हणला. लई भूक लागल ती, लई जेवलो म्हणला. मग समाधान मिळालं का? नाही बाबा. का? भाजी मध्ये मीठच नव्हतं. मग मागून ये का? लाज वाटली मला. मग खाल्लास का? खाल्लो म्हणला. उगाच तसंच खाल्लो, पोट भरलंय पण समाधान मिळालं. जेवण नाही. बघा, आपणाला मुलगा व्हावा हे सुद्धा समाधानीचं साधन इथं नाही, पुराणामध्ये मानलेलं आहे. बघा, रामायण काढून बघा. रामायणामधलं असं दृष्टांत आहे, देव आणि दैत्य दोघांचं युद्ध लागलेलं आहे. युद्ध चालू झाल्याच्या नंतर दैत्य ताकद भरपूर आहे, देवाची ताकद कमी झाली. दैत्य देवाला ऐकायला तयार नाही. सगळे देवाला संकट पडलं. देवांचा गुरु बृहस्पती गुरुदेव आहे आणि दैत्यांचा गुरु असणारा शुक्राचार्य आहे. बृहस्पती गुरुदेवांनी कोणाला तर बोलून घ्यावं त्याच्यासाठी साह्य म्हणून एक पत्र लिहले. परतवीवर असणारा एक पुण्यवान राजा दशरथ राजा, त्या राजाला पत्र लिहून पाठवले. दशरथ राजानं पत्र बघितलं, अरे आपणाला देवांना साह्य होण्यासाठी जायचंय. म्हणून दशरथ राजाने रथावर बसले आणि बसून निघणार. तेवढ्यामध्ये बायको आले, पत्नी आली, लहान बायको का, तिचं नाव कैकई. तिनं आले, मालक कुठं जाता? सांगितलं मला युद्धाला जायचं. मी सुद्धा येणार. सांगितलं कैकई म्हणजे युद्धाला जातो. तिथं काय मी लग्नाला, जत्र्याला, यात्रेला जात नाही. जोडीनं जावं जत्र्याला, यात्रेला, कीर्तनाला. आता जसं आमचे प्रदीप भाऊ जोडीनं आलेत, अशोक भाऊ जोडीनं आलेत ना, तसं कीर्तन ऐकायला झालं तर जोडीनं जावं. आणि तिथं मारामारी चालू आहे आणि तिथं भांडण चालू आहे. बायकाचं काय काम आहे? तिनं म्हणली नाही नाही, म्हणलं मी येणार म्हणजे येणारच. देवीच्या समोर कोणाचं चाललंय? होय अशोक महाराज चलते प्रदीप भाऊ चलते चल ना म्हणून तर बाहेर बसतात. चलच ना, देवानिकापासून ऐकावं लागलं. आता तुम्हाला वाटते महाराजचं मजा इथंच मजा आहे, घरी गेले की मजा नव्हती. घरी गेल्याच्या नंतर पण आता घरी इथं एवढी मोठी शादी केली गुरुजीने, शादी आणि हे हात जर घरी नेले की नाही उगाच तोंड फिरवतात. नारळ देतात, नारळ आणि ते पुढे ठेवले की नाही तवा बी तोंड फिरतात, करतात. मग नंतर पाकीट दाखिलं जिंकून आज आला माझा ग पहिलवान. राजांनी म्हणलं बस बस, म्हणलं की लगेच रथामध्ये बसवले. नेल्याच्या नंतर युद्धाला सुरुवात झालं. पण पुण्यवान राजा असल्यामुळं त्या पुण्याच्या बळानं दैत्याला मारायला लागले. बघा, अंगात ताकद नसावं. माझ्या गुरुनं मला सांगितले, माझे परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु कालिदास बाबा, त्यांनी सांगितले मी शिकावं, कीर्तन शिकावं, मर्दन शिकावं, कुठं तरी जाऊन एक 10 वर्ष संस्थेत राहावं आणि ज्ञान प्राप्त करावं असं मला वाटलं. माझ्या गुरुनं गोड शब्द बोलले, बाळा अरे तू लोकाला आवडावं अशी इच्छा असेल तर तुझ्याकडे ज्ञान नको, तुझ्याकडे पुण्य प्राप्त करून घे, लोकाला आवडतोस विठ्ठल. पुण्याच्या बळानं जगाला जिंकू शकतात बरं का. तसं दशरथ राजाकडे पुण्य असल्यामुळं आणि त्या दशरथ राजाच्या पुण्याच्या बळानं दैत्य मरायला लागले. दैत्यांचा गुरु शुक्राचार्य चिंता लागले. अलगे आपल्या उजव्या तळ हाताकडे बघितलं आणि एक मंत्र म्हणल्याबरोबर उजव्या तळ हातातून एक शक्ती उभा राहिली आणि हात जोडली. म्हणले मालक काय काम आहे सांगा. सांगितलं आता तिकडं आमच्या सगळ्या सैन्याला मारणारा तिकडं बघ. बघितलं कोण आहे तो? दशरथ राजा आहे. असं आहे का? आता जातो त्याला मारतो. शुक्राचार्य सांगितलं तुझ्याकडे तेवढी ताकद नाही, मी एवढा बलवान, माझ्याकडे ताकद नाही, तुझ्याकडे काही ताकद नाही. एक काम कर, त्या
दशरथ राजाला माहिती नसताना मागच्या बाजूला जा आणि रथाच्या खाली जा आणि रथाचं चाक राहते, चाकाचं जे कन्ना राहते त्याला लाग आणि त्याला मोडून टाक. रथ खाली कोसळणार आणि दशरथ राजा मरून जाणार. त्या शक्तीनं मागच्या बाजूने खाली जाऊन लागल्याबरोबर आणि रथाचं चाकाचं कन्ना शिरायला लागलं, मोडणार. आणि तेवढ्यामध्ये कैकेयीला कळालं आता हे रथ मोडून कोसळणार आणि माझा पती मरणार. खाली उतरली आणि आपल्या उजव्या हातानं गच्च धरली. शंका निर्माण होईल, 500 क्विंटलचा रथ आहे, वरी सारथी बसलेला आहे, दशरथ राजा बसलेला आहे आणि त्या रथाला 4 घोडे आहेत. एवढं वजनातलं असणार एका पायनं एका हातानं कसं आवरून धरली असेल, एवढी ताकद त्याच्याकडे कुठून आला असेल. तर पुराणामध्ये असं सांगितलं, कैकेयी मातेला एका महात्म्यानं वरदान दिलं. कोणतं वरदान? कैकेयी 5 वर्षाची असताना तिच्याकडे असणारा एक महात्मा गेलता आणि त्या महात्म्यानं परमकुटी घालून राहत असताना दररोज कैकेयी माता त्या महात्म्याची सेवा करायला लागली. आणि एक दिवस आपल्या घरातून निघाली सेवा करण्यासाठी, पंचारती घेतली, निघाली. जाता जाता उन्हाळा दिवस ताण लागत. आता अर्ध्या वाटेत आल्याच्या नंतर ताण लागलं, घरी गेल्यानंतर उशीर होईल आणि महात्म्यापर्यंत जाईपर्यंत तोंड वाळून जायला लागलं, चक्कर येईल. मग तेवढ्यामध्ये एक घर दिसलं, त्या घरात गेली, बाहेरून म्हणली, माय काहीतरी पाणी प्यायला मिळेल का? आणि तेवढ्यामध्ये एका बाईनं पाणी आणून दिली कैकेयीला. लहान होती 5 वर्षाची. पाणी पिली, पळत गेल्याच्या नंतर ते महात्मे झोपलेले. कैकेयीने ताट फेकून दिली. तिथं काळं लागलेलं होतं, ते काळं घेऊन हाताला लावून आणि त्या महात्म्याच्या तोंडाला काळं लावून टाकले. दररोज सेवा करणारी त्या दिवशी काळं लावल्याबरोबर महात्म्यानं उठून बघतात, तोंडाला काळं. राग आलं, सगळ्या लेकराला बोलवलं, ए माझ्या तोंडाला कोण काळं लावलं? सांगितलं कैकेयी लावली. बोलवा तिला. बोलवलं. लहान पोरी घे, काय ग पोरी? कैकेयी माझ्या तोंडाला काळं तू लावलीस का? हो म्हणलं, मीच लावलं. महात्म्याला राग आला. त्या महात्म्यानं शाप दिलं, कैकेयी माझ्या तोंडाला तू काळं लावलीस म्हणून तुला मी शाप देतो, जगतामध्ये तुझं तोंडच काळ होऊ दे, तुझं नावच कोण ठेवणार नाही. आहे का नावाची कैकेयी तुमच्या गावात? हा, कैकेयीचे गुन्हा असतील, एका घराचे 2 करायचे, पण कैकेयी नावाची बाई नाही. का शाप दिलेलं? कैकेयी रडायला लागले. महाराज बरोबर आहे, मला माहित आहे तुमची सेवा करावं, पण आज तुमच्या तोंडाला काळं लावलं का? माझी बुद्धी भ्रष्ट झाली. का भ्रष्ट झाली? कैकेयी सांगितली, येत असताना एका पापी घरच्या माणसाच्या घरचं मी घोटवर पाणी पिलं. बघा बरं, पापी माणसाच्या घरचं घोटवर पाणी पिलं तर कैकेयी मातेची बुद्धी भ्रष्ट झाली. आपण जर धाब्यावर खाल्लं तर आपलं संसार नीट कसं होईल बघा. मी मंच सांगत नाही, पुराणामध्ये. रडायला लागले. रडत असताना महात्म्याला काकुळती आली. महात्मा म्हणला, कैकेयी मला माहित आहे आता माझ्या मुखातून शब्द गेले आणि ते माघारी घेता येत नाही, पण एक काम कर, ज्या हाताने तू 6 महिने माझी सेवा केलीस त्या हातामध्ये तुला ताकद देतो. एकेका हातामध्ये 10,000 हत्तीचं बळ मी तुला देतो. म्हणून त्या महात्म्यानं वरदान दिलं. म्हणून ते रथ मोडत असताना कैकेयीनं एका हाताने धरण बसली. युद्ध झाला, दैत्य मरून गेले, दैत्य पळून गेले आणि विजयी प्राप्ती मिळाली देवांना. देवांचा गुरु बृहस्पती. ठेवा बापू ठेवा. देवांचा गुरु बृहस्पती आणि त्या बृहस्पती गुरुदेवांना सन्मान केले दशरथ राजाचं. सन्मान केल्याच्या नंतर त्या दशरथ राजाला विचारलं, राजा काय लागत असलं तर माग बाबा, तुझ्यामुळं देवांचं जीव वाचलं, तुझ्यामुळं देवांना विजय प्राप्ती मिळाले. काय लागते माग? बाह्य लागते का
त्यानं मला 700 बायका आहेत मला. बरं राज्यभार लागते का? भरपूर राज्यभार माझ्याकडे. काय लागते? तर दशरथ राजाच्या मुखातून एक शब्द मिळालं. त्यांनी म्हणले मला समाधान मिळत नाही. काय मिळत नाही? पुत्र पुत्र मियाच्य राज्यम सर्व दुःखाय कल्पांते. म्हणजे पुत्र संतती नाही म्हणून असणार मला समाधान मिळत नाही. मला फार दुःख आहे. मला मुलगा व्हावा असं तुम्ही काहीतरी करा. सांगितलं. काय नाही राजा, परतवी तलावर जा. गेल्याच्या नंतर पुत्र कामेष्टी यज्ञ कर. केल्यानंतर तुला पुत्र होईल. दशरथ राजांनी परतवी तलावर आले. पुत्र कामेष्टी यज्ञ केले आणि 4 मुलं झाले. अनंत ब्रह्मांडाचा नायक स्वयंपाक जगाला निर्माण करणारा, पालन करणारा, पोषण करणारा, मारणारा, तारणारा, देणारा, घेणारा देव असं पोटी आला. 4 मुलं राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. अगोदर मुलं नव्हते, समाधान मिळालं नाही. मग मुलं झाले, समाधान मिळालं काय? राम 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 म्हणून मरायची पाळी आली. म्हणजे पुत्र हे समाधानीचं साधन मानलेलं आहे, पण समाधान मिळालं नाहीये. बघा आता आपल्याकडे सगळं आहे, समाधान नाही. साधू संतांकडे बघा काहीच नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी देव येते. गेल्याच्या नंतर तुकोबरायांनी सुंदर असं भजन करत बसले. देव गेले आणि असं हलवता, तुकोबा डोळे उघडा. तुकोबरायांनी डोळे उघडतात आणि देवाला बघून रडतात. देवा, अरे काय माझं परम भाग्य रे, आज पंढरपूर मधला देव माझ्या घरी आला, आनंद वाटलं. तुकोबरायांनी देवाच्या पायावर लोटांगण घालतात. देवा आलात ना, आनंद वाटलं, चला घरामध्ये. आता घरामध्ये बोलून गेले आणि बोलून येऊन काय करतात? तुकोबराईकडे काय? काहीच नाही. पाहुणे घराशी काय करू पातारा, काय करू पातारा, काय करू पातारा, काय करू पातारा. काय करू उपचार? पाहुणा म्हणून घरी आला देव, काय करता येत नाही. मोडके बाजा होते, देवाला बसायला दिले आणि त्या बाजावर वाकळ अंतरले. बरं का, वाकळ कळते का? माय आहेत का शिवणारे? शिवणारे बी नाहीत, पांघरून घेणारे बी नाहीत. वाकळ बघा, हिवाळ्यामध्ये लई कामाचं. पांघरून घेतलं तर गरम, अंतरून घेतलं तर नरम, बांधून ठेवलं तर भरम, चोरून नेलं तर त्याचं पुटकं गरम. वाकळ म्हणतात. ते वाकळ अंतरले, फाटलेली वाकळ. आणि आतमध्ये जातात. तुकोबरायांनी आपल्या पत्नीला म्हणतात, तिथे आपल्याकडे पाहुणा आला. बरं, जिजाबाईनं म्हणली, पाहुणा आपल्याकडे कशाला येतो? आपल्याकडे आपणालाच खायला नाहीये. म्हणलं कशाला पाहुणा येतो? नाही गा आला. मला वाटते आपल्याकडे पाहुणा माझ्याकडलं तर नसेल, नाही दोघाकडलं बी आला. त्याचं नाव सांग, त्यांचं नाव सांगता का तुम्ही? तुकोबरायांनी म्हणले सांगतो, पण तोंड आवरून दर. बरं कस का लय बोलतोस? नाही म्हणलं बोलत नाही. अनंत ब्रह्मांडाचा नायक असणारा पांडुरंग परमात्मा पंढरपूरून आपल्या घरी आला. असं म्हणल्याबरोबर एवढा राग आला. अजून त्या काळ्या बाहेर बसले. तसं म्हणणे, पाहुणा कशाला आला? त्याच्या नादाने तुम्ही येणे झाल्या. एवढं 65 लाखाची ज्या घरी सौकारी धंदा, आपलं काय राहील आपल्या घरी?
पाहुणा म्हणून घरी आल्यानंतर पाहुणचेर करणं. बघा आज आम्ही जेवायला गेलो तिथं, त्यांनी किती स्वभाव गोड त्यांचं. आल्याबरोबर सगळ्या वारकऱ्यांना पोट भरून काय लागते काय लागते काय लागते, का एक सोयरा पाहुणा म्हणून अतिथी देव भाऊ म्हणावं लागते. बर काय करूच महाराज, काहीतरी बघ, काही बी नाही. 12 दिवस झालं तुमच्या पोटात अन्न नाही, माझ्या पोटात अन्न नाही, काय घरामध्ये बघ तर बघ, त्याच भगवंताची कृपा काहीतरी मिळेल. उतरंडी काढून बघल्यानंतर एक मुठभर कन्या सापडली. आणि एवढेच आहे, करा करा म्हणलं की एक ढेरा खालून जाळ लावले आणि मुठभर कन्या टाकले. आता खालून जाळ लावले, मुठभर कन्या, ढेरावर पाणी. आता शिजलंय का नाही बघतात, काय मिळते त्याच्यामध्ये, काय नाही. अर्ध पाणी आटलं. हा बोलवा तुमच्या सोयऱ्याला. देवाला बोलवा म्हणजे नाही, तुमच्या सोयऱ्याला बोलवा. देवा चला जेवायला. झालं, चला बसा. पत्रोळी होती, केळीच्या पानाची पत्रोळी. आता ते पातळ होते. कन्या असं वतले, ते असं पळायला लागले. देवाने दोन्ही हात असं आडवं धरले, उभं पळायला लागले. उभं धरले, आडवं पळायला लागले. देवाने म्हणलं खावं कसं पिवावं कसं येईल. देवाने दोन्ही हाताला 4 हात केले, चतुर्भुज झाले. 2 आडवं धरले, 2 उभं धरले, उचलले आणि पिले. आणि पिल्यानंतर तुकोबरायला देवाने विनोदी मध्ये काय म्हणतात, काय तुकोबा, आबा बाबा या दोन्ही हातानं रावणाला सांभाळलो, कुंभकर्णाला सांभाळलो, शिशुपाळाला सांभाळलो, वक्रदंताला सांभाळलो, कंसाला सांभाळलो. काय तुझे कन्या भारी रे बाबा, माझ्या दोन्ही हाताला सांभाळता आलं नाही, 4 हात करावं लागले. चेष्टा करता माझी. ए देवा, मूक शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मी गरीब आहे रे देवा, माझ्या घरी आलास, मला माहित आहे तुला त्रिविध विडा द्यावं, माझ्याकडं नाही. भगवंत याला गोड मानून घे. वरून दाबून बोलतात, ए देवा गोड मानूनच घ्यावं लागते. का मी भिकारी नव्हतो, 65 लाखाची जागिरी माझी होती, पण भिकारी तू मला केलास. आतापर्यंत जेवढे इमानदारीने परमार्थ केले, त्यांच्या संसाराचं वाटोळ तू केलास. त्यांच्या संसाराला तू मन लागूच दिला नाही. देव भक्ता लागे करुणे दे संसार, अंगी वारंवार करून ठेले. देवा भक्ताचा संसार तू नीट केला नाही, सगळ्यांचं वाटोळा केला. बघा बरं, आता बी तुम्हाला खरा परमार्थिक ओळखायचं जर असेल, ज्यानं खरं भजन करते, ज्यानं खरं देवाच्या जवळ राहते, ओळखायचं असेल, आपण भजन करत असताना, आपण कीर्तन करत असताना, आपण भक्ती करत असताना आपल्या संसाराचं वाटोळ झालं, समजावं की आपल्याला देव मिळणार आहे. मी सांगत नाही बरं का, देवाचे गुण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराच्या. त्याच्या संसाराचं बघा, आतापर्यंत इतिहासामध्ये जेवढे साधू संत झाले, त्यांना किती संकट आले. का देवच आणायला होते. ए देवा, हे सगळं करणारा तूच आहे. बघा तुकोबरायच्या घरी देव आलता, खायला मिळालं नाही. आपल्या घरी खायलाच कमी नाही, पण आपल्याला समाधान नाही. आणि तुकोबरायकडे सदा समाधान. जीव रडत तुकोबरायकडे गेले, तुकोबरायच्या पायावर डोकं ठेवले, आणि ठेवल्याच्या नंतर लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी तुकोबरायने त्या साधकाला विचारतात, काय झालं. तर त्या साधकाने बोलायला लागले. काय म्हणतात एका ठिकाणी, पाय में उद्धार पावलं, पाय में उद्धार पावलं, काय कृपा करेल नारायण, काय कृपा करेल नारायण, काय कृपा करेल नारायण, काय
काय मे उतार पावेला काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त मला समाधान मिळावं खायला कमी नाही राहायला कमी नाही मनाला समाधान नाही महाराज मला समाधान मिळावं असं तुम्ही काहीतरी सांगा तुकोबर राहिले म्हणले बाबा मी सांगतो साधन करतोस का त्यांनी म्हणले महाराज मला करता येते का नाही की एक काम करा तुम्ही आणि मी दोघं मिळून काम करूता बर दोघं मिळून करूता काय करूता अभंगाचं पहिलं चरण आता त्या साधकालाही झालं आणि मला आपणालाही झालं बरं का साधन सोपं आहे आपल्या जीवाला आपल्या मनाला समाधान मिळावं असं वाटत असेल तर महाराजांनी सांगितलेलं साधन करा आणि आपल्याला समाधान मिळेल कोणतं साधन आहे सदा नाम घोष करवारे कथा महाराज सांगितले सदा नाम घोष आणि कथा चला सदा सदा म्हणजे सतत सतत देवाचं नाव घ्या सतत एकानं म्हणलं सतत का महाराज आमच्या गावात सप्ताह राहते 7 दिवसाला वर्षातून एकदा सप्ताह राहते आणि तेवढं सप्त्यात घेतलं तर जमणार का महाराज म्हणले जमणार बरं 6 महिन्यातून एकदा घेतलं तर जमणार का जमणार व महिन्यातून एकदा घेतलं तर जमणार का जमणार बरं 15 दिवसातून एकदा घेतलं तर 15 वारीला घेत आम्ही देवाचं नाव जमणार बाबा 8 दिवसातून वार असं ठरवता एका वारीच घेत आम्ही जमणार बाबा दिवसातून एकदाच घेत आम्ही चालत नाही का चालतच नाही सदा घ्या साधकानं विचारलं सदा काय घ्या महाराज सांगितले सदा याच्यासाठी घ्या याची गॅरंटी नाही म्हणून सदा घ्या होय की नाही उद्या कीर्तन आज लई पाऊस पडालाय रे उद्या कीर्तन ऐकतो रात्री मेला तर कुठून ऐकतो हाय काय गॅरंटी
मी कीर्तन करालो हो, कीर्तन ओझे कोणा काही गॅरंटी आहे का? काही गॅरंटी आहे? काहीच गॅरंटी नाही. कीर्तन ओझे कोणा माझी बी नाही तुमची काय बी होईना, देऊ नका, काही गॅरंटी नाही. क्षण भंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. सगळे गेले बर का, कोणी राहण्यासाठी आलं नाही. 9वी मर गए, 10वी मर गए 788, अरे 33 कोटी देवता मर गए. सगळे 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 गेले, कोणी राहण्यासाठी आलं नाही. त्याच्यासाठी याची गॅरंटी नाही. जिंदगी एक किराये का घर, एक किरायाचं घर असल्याने हे जाणार आहे. त्याच्यासाठी मायबाप सतत देवाचं नाव घ्या. कोणाचं घ्या? नाम सांगितलेलं आहे. कोणाचं बी नाव घेऊ नका, देवाचंच नाव घ्या. का देवाचं नाव घ्या? देवानेच आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि देवानेच हा मॉडेल आपल्याला दिलेलं आहे. देवाने सुंदर दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेनसी जोडी नारायण. बघा बरं इथं काय सांगितले? जेनसी जोडी नारायण, हात जोडी नारायण, पाय जोडी नारायण, कान जोडी नारायण, डोळे जोडी नारायण. हे सगळं जोडी नारायणासाठी दिलेलं आहे, दुसऱ्या कामासाठी हे देह दिलेलं. देवे दिला देह भजन गोमटा, एवढं दिलेलं आहे. याच्या पुढचं बघा, मी कधी बी कीर्तनात सांगत राहतो, एवढं दिलेलं आहे याच्यावर राहू नका. मध्ये लय दिलेलं आहे. न दिसणारा एक वस्तू आहे, त्याला म्हणतात जीव. जीवाचं लग्न झालं, 2 बायका, आवृत्ती नावाची, निवृत्ती नावाची एक. एका बायकोला 8 लेकरं, एका बायकोला 12, 12 ने 8 20, 2 बायका 22, एक जीव 23, 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 8 कोटी रोम, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचपराण, 36 तत्व देवाने दिले. म्हणून देवाचंच नाव घ्या, दुसऱ्याचं घेऊ नका. कोण्याही देवाचं घ्या. माझं म्हणणं ह्याच देवाचं नाव घ्या असं नाही का. सगळे देव एकच आहेत, फक्त अवतार घेतलेले आहेत. सगळ्या देवाचं रूप एकच आहे. म्हणून कोण्याही देवाचं घ्या, पण देवाचं घ्या. सदा घ्या, गॅरंटी नाही. नाव घ्या देवाचं का देवाने देह दिलेलं आहे. आणि सदा नाम घोष. घोष म्हणजे मोठ्यानं घ्या. मोठ्यानं काय घ्या? मधल्यामध्ये मनात घेतलं तर नाही, मोठ्यानं देवाचं नाव घेतलं तर डबल पुण्य लागते. कस का? आता मी जर म्हणलो राम कृष्ण हरी, जर मी म्हणलो तर तुम्ही ऐकत आहे. माझ्यामुळं तुम्हाला देवाचं नाव ऐकण्यात आलं म्हणून तुम्हाला बी पुण्य, आणि माझ्यामुळं तुम्हाला पुण्य लागलं म्हणून मला डबल पुण्य. म्हणून देवाचं नाव घेत असताना सगळ्याला ऐकू जावं, असं मोठ्या प्रमाणात देवाचं नाव घेत जावं. सदा नाम घोष. आता 4थं वाक्य आहे कथा. कोणाची कथा? आता आमच्या तिकडे तेलंगणामध्ये दुसरीच कथा राहतात. राम 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 राम. कथा कोणती? महाराजांचं प्रमाण आहे, कथा सुख करी, कथा दुःख हरी, कथा याची बरी विठोबाची. आपलं दुःख दूर करावं, आपल्याला सुख मिळावं, आपल्याला समाधान मिळावा, याचीच कथा करा, दुसऱ्याची कथा करू नका. काही लोकांनी म्हणतात माझ्या जन्माचीच कथा झाली र. कथा ऐकल्यावर समाधान मिळते. बघा जुन्या काळामध्ये अगोदर रामायण लावत होते, आणि वर्षभर रामायण आणि 1 दिवस शक्ती, असं गावामध्ये रामायण चालू आहे. रामायण करत असताना गावातलं एक म्हातारी आणि म्हातारा ऐकायला येत होते. येत असताना एक दिवस म्हाताऱ्याला काम आला. म्हाताऱ्यानं म्हातारीला सांगितलं, अगं आज मला कथा ऐकायला येणं होत नाही, मग मी कामाला जातो आणि तू कथा ऐकायला जा. बर, आणि लक्ष देऊन कथा ऐक बरं, तिकडे इकडे बघू नको, लक्ष देऊन ऐक. आणि आल्यानंतर मी विचारतो, मला सांगावं लागते. बरं मला सांगतो. त्यानं निघून गेला गावाला, आणि इकडं असणारा हिनं सगळं काम केली, कथा ऐकायला गेली, कथा ऐकली, घरी आली, स्वयंपाक करून बसली वाट बघा. तिनं आला. रात्री त्याला जवळ 9 वाजले होते, 9-10 वाजले होते. आला आणि बाहेरून विचारते, काय गा कथा ऐकायला गेलतीस का? हो मला गेलतो. काय निघालत कथेमध्ये? तिनं म्हणते घरात या जेवायला बसा, मी जेव वाढत सांगतो, तुम्ही जेवत ऐका. सकाळपासून तिकडे नाही म्हणलं, अगोदर सांग.
कथा काय निघालं तिनं म्हणजे काय निघालं रोजच्या प्रमाणात निघालं. रोज म्हणजे आज रावण आलता कथेमध्ये. रावण आलता मग काय केला, सीतामाईला उचलून नेलं. त्यानं म्हणला गावातले कोण नव्हते का, त्याने म्हणले बक्कळ होते. मग गावातले एवढे असताना उचलून नेला कसं. म्हातारी म्हणली पोतीतला रावण, पोतीतली सीता. पोतीतल्या रावणानं पोतीतल्या सीतेला नेलं, गावातले काय करतात. जेवढे गावात होते त्याला कोण अडिले नाहीत का. म्हातारी म्हणली म्हातारा पागलच झालं, काही राहिलं नाही याच्यामध्ये. सांग बरं काय काय. इंग बघा मला माहिती नाही, आता आरती झाली त्या मंदिरावर सगळे बसून आहेत, जा त्याला विचार. म्हातारा फिरलो मंदिरावर सगळे आरती झाली, उभं कोण बसवते ते हे सगळं सदरावरती करण्यामध्ये. राम 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 राम. काय रे परांनो, सध्या आज नव्हतं तुम्ही कथेला. नव्हतो र तुम्ही, नाही आम्ही सगळे होतो. मग काय निघालं कथेत, ऐकलोच्या प्रमाणे काय निघालं. रावण आता काय केला, त्याचं काम करून निघून गेला. कोणतं काम, सीतामाईला उचलून गेला. लाज वाटणार तुम्हाला असं सांगायला. कसं काय, एवढे तुम्ही जवान जवान तरुण पोर असताना आणि विठाल वा, धन्यवाद गावकऱ्यांना. काय सोयी केल्या तुम्ही. पाऊस किती का पडना, ऐकायचं म्हणजे ऐकायचं. असे जे करतात की नाही यालाच म्हणतात तन मन धनानं परमार्थ करणं. विठाल लगेच असणार. म्हाताऱ्यानं म्हणलं अरे तुम्ही एवढे लोक असताना रावण आला कस, नेला कस. काय की म्हणलं आलता बाबा नेला. खरं सांगा रावण आलता का, आलता. सीतामाईला नेलंय का, नेलंय. कोण्या वाटेने नेलंय सांगा, नाही तर तुमचं टपरच फोडतो म्हणला. तिने म्हणले म्हातारा येड आहे बाबा, येणं सांग नाही गेलं तर काही तर बोलत. पुढे गेल त्या बालकीला गेलो. तिकडे कोणतं गाव, त्याने म्हणले तुम्ही बालकीला गेलत्या. रावणानं सीतामाईला उचलून लखनगावकड गेले. बालकीला म्हणलं तर मी तिकडून चालू कुठं आहे म्हणलं तर पाहिजे. असं का, जाऊन सीतामाईला आणतो. गेला पळत. बायको म्हणले काय झालं या जेव्हा, नाही नाही सीतामाईला जाऊन आणतो. सीतामाईला आणतो. सीतामाई तुम्हाला कसं करते, हा ते पोरं सांगले लखनगावच्या रस्त्यानं रावणानं नेलं. म्हातारी म्हणजे येणं तर पागल झाले, ते बी पोरं झालेत का पागल. घेतला पायामध्ये जोडे घातला, हातात बॅटरी घेतला, घुंगड घेतला, एक काठी घेतला, एवढीच काठी आणि निघाला. आणि जात असताना तोंडातून ए रावण माझ्या सीतामाईला सोड, नाहीतर तुझी बरी गत नाही. अरे मी गावात नसताना येतोस, मी असताना येऊन दाखवायचा होता, तुला दाखवित होतो. निघाला माळा माळानं निघाला. आता कोणता रावण येईल, कोणती सीता येईल कलियुगामध्ये. वरून सवारी निघालते माझ्या भोलेनाथाची पार्वती मातेची. महादेवाने सवारी निघाली. वरून जात असताना पार्वती माता विचारले तेव्हा ते म्हातारा काहीतरी रावण सीता म्हणायला लागलं. सांगितलं पार्वती तो माझ्या रामाचा निष्ठावंत भक्त आहे. त्यांना नसताना रावणानं सीतेला नेलेली कथा निघाली. त्याला वाटलं खरंच झालंय. मग असं कसं फिरते, असंच फिरत राहते. त्यानं घरी कधी जाईल, मरून जाईल. आता म्हातार घरी जाईल. पार्वती माता म्हणते तुमच्या रामाचे एवढे निष्ठावंत भक्त जर असं फिरून जर मरायला लागले, मग काय तुमच्या रामाची शान राहील. मग त्यानं घरी जावं, असं काहीतरी करा. महादेवानी म्हणले काय नाही म्हणलं आपल्याला करता येते, पण एक काम करावं लागते. काय करावं लागते, काय नाही म्हणलं तू सीता व्हावं लागते, मी रावण व्हावं लागते. तुला मी उचलून नेवावं लागते. त्यानं पुढं उभं टाकून आरडते आणि मी तुला सोडावं लागते. त्यानं मला मारावं लागते, तुला उचलून घरी नेवावं लागते. जातोस का बघ. तुम्ही त्याच्या हाताने मार खाताचा असलं तर मी सीता होऊन जायला काय हरकत आहे. चला पार्वती माता सीता झाले आणि महादेव रावण झाले. पुढे ए रावण थांब तिथं. थांबलो तिथं बाबा.
राग आता सकाळपासून उपाशी म्हातार 70-75 वर्षाचा काढला लाकूड सोडून दिल्यानंतर सीतामाईचं दर्शन घेतलं. माय यानं या दुष्ट पापी माणसानं तुला नेलं मी नसताना, चल माय माझ्या घरी चल. तेवढ्यामध्ये आपलं रूप दाखवले. बाबा अरे मी रावण नाही, ही सीता नाही, पार्वती आहे, कैलासपती मी महादेव आहे. म्हातारा रडायला लागला, डोळ्यात पाणी आलं. देवा माझं कोणतं पुण्य आहे, कोणतं भाग्य आहे, मला शास्त्र माहित नाही, पुराण माहित नाही, ग्रंथ माहित नाही, संत वाङ्मय माहित नाही, भक्ती माहित नाही, ज्ञान माहित नाही, योग साधना माहित नाही, यज्ञ माहित नाही, काहीच माहित नाही. माझ्या म्हणे येड्या माणसाला तुम्ही दर्शन दिला, माझं कोणतं पुण्य आहे. तेवढ्यामध्ये महादेव सांगितलं, बाबा तू जी कथा ऐकत होतास ना, त्या कथेवर तुझी श्रद्धा, तुझी भक्ती, तुझा विश्वास, तुझा जीव होता, म्हणून मी दर्शन दिलो. बघा आपण कथा ऐकत असताना कर्मणूक म्हणून ऐकू नये, त्या कथेवर आपला जीव राहिला पाहिजे, आपला त्या कथेवर विश्वास राहिला पाहिजे. अहो देव मिळते, समाधान मिळत नाही का विठ्ठल. सदा नाम घोष करू अरे कथा तेने सदा चित्त समाधान. सांगितलं महाराज, सांगितलं बाबा समाधान मिळालं. साधकांना विचारलं तुम्हाला मिळालं का? हो मला मिळालं. किती मिळालं? अभंगाचं दुसरं. सर्व सुख झाले सर्व सर्व अलंकार, मला सर्व सुख मिळालेलं आहे आणि त्या सुखाचे आम्ही अलंकार तयार केलं आणि अंगावर घातलं. आनंदे निर्भय डुलत सुख मिळालं म्हणून आम्हाला आनंद मिळालं. आनंदामध्ये आम्ही निर्भय झालो. निर्भय म्हणजे आम्हाला भीती नाही. आणि साधू संत महात्मे आणि खरा परमार्थिक कोणालाच भेट नाही. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे, अरे जन से नहीं डरूंगा बे, हरि का भजन करूंगा बे. जगाला काय बिहायचं आहे, कोणालाच बिहायचं नाही. फक्त देव आपलंस झाला जग. कबीरदास महाराजांचं म्हणणं आहे, जितने तारे गगन में उतने शत्रु होय. तारे म्हणजे चांदण्या. आकाशामध्ये जेवढे चांदणे आहेत तेवढे जर आपले दुश्मन झाले तरी बिहाचं नाही. खरा परमार्थी खरा भक्ती करतो बिहाचं नाही. जितने तारे गगन में उतने शत्रु होय.
कृपा करे रघुवीर तो बानन बाका होय विठ्ठल. म्हणून साधू संत महात्म्याने असणारे कधीच भेट नाही. तुकोबराय म्हणतात मी निर्भय झालो आनंद निर्भय डुलतस. आणि आनंदामध्ये आम्ही डोलायला लागलो हलायला लागलो बरं का. बघा खरा परमार्थी लाज भय शंका मान. किती का परमाना किती का श्रीमंत असणार परमार्थामध्ये कधीच लाजत नाहीये. मान सन्मानाची वाट बघत नाहीये. लाज लज्जाची वाट बघत नाहीये. हो का आनंदामध्ये डुलतो. आता डोलायचे लई प्रकार आहे. आमच्याकडं संध्याकाळी 5 वाजले की डोलत येतात. तुमच्याकडं सकाळपासून नाही ते बघा आमच्या समोर येतात. कुठं महाराज कुठं आहे खेळ तुमचं. निघाले बाबा बसलो तेव्हा माझ्याकडे गाडी 2 व्हीलर बी नव्हतं 4 व्हीलर बी नव्हतं. ती ऑटो मध्ये बसलो निघालो कीर्तनाला. आला दुसरा एक पटमने बसला माझ्याजवळ. पिलेलं होतं त्याचं वाशिवला तर दूर सर तुझ्या का बापच आहे नाही बस बाबा बस म्हणलो. त्या आठवड्याला म्हणलं मला लवकर नाही बाबा. त्यानं मला तिकडं जायचं नाही इकडं. त्यानं म्हणलं मी अगोदर येऊन बसलो मला कीर्तनाला उशीर होते बोलायचं नाही. त्या आठवड्याला म्हणलो त्यानं ऐकणं बाबा मला तिकडून या. त्यानं मला नाही जमाच ना कसं येते बघतो. ऑटोवाला हुशार होता चिंता करणार. महाराज 2 मिनिटामध्ये याला सोडून येतो मला. अरे त्याचं गाव इथं कसं आहे चांगलं 10 किलोमीटर आहे तुम्ही बघा म्हणा तुम्ही उतरा तर उतरा. उतरून टाकलं मला. उभं राहिलो तिथं. ऑटो चालू केलंय कडड चालू केलंय आणि माझ्याच भोवती 5 प्रदक्षिणा ऑटो म्हणलं मामा गाव आलंय उतरा. आज त्या गावामध्ये पैसे देऊन निघून गेले. हे संध्याकाळचे डोलायचे होते बरं का. काय काय लोक राहतात ते. अजून एक डोलायचं प्रकार आहे. अंगात देव आलाय म्हणून मी डोलतात. गावात नाव घेतलं आला निर्गुण परवा असंच घेतलो एक बाई केली बाबा. असं घेतलो 2 माणसं एक गडी माणूस आणि एक मायव. म्हणलं त्या माणसाला काय झालं बघा 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 इथं कोण उठे नाही मागे बघ ना का काय झालं म्हणलं चोप झालं म्हणतो जाऊन घरावरती पडल काय झालं त्या गाणं म्हणलं त्याच्या अंगात देव आलाय. म्हणलं त्याने 3 दिवसात एकदा आंघोळ करते. आमचे वारकरीचे टाळ अर्धा किलोचे टाळ वाजून वाजून बुकना उचल छटाकवर आले. छटाकवर सपना देव नाही त्यांच्या आणि त्याच्या अंगात आलं देव आलंय. महाराज तुमचं गाणं चालू गाणं नव आपण होय बाबा हे चौदारला म्हणलो जा त्यानं पडत. त्यानं होतं हलणार बारीक चौदार होतं दांड आमच्या लक्ष्मण महाराजांमध्ये हलणारा मजावणी होतं. घरामध्ये का 10-15 लग्न त्यानं म्हणाले सोड 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 सोड. चौदार म्हणले का का त्याने पिढ्या मोडतात पिढ्या मोडतात.
बिड्या वा रे वा देवाची नजर बिड्यावर एका मायेने असं पहिला असं आहा आहा दुसऱ्या मायेनं उठले की असं बांधलेलं उचलं मोकळं मोकळं झाले गर्दा होतो माझ्याकडे असं वाट केली त्या म्हणलं माझ्याकडे का वाट करायला देवी तुमच्याकडे येतो म्हणाली अबो देवी 80 किलोची आहे आणि मी 40 किलोचा होतो अंगावर पडलं तरी कितकून झाली नाही म्हणलं देवी तुमच्याकडे येतो म्हणाली येऊ दे म्हणून मी बी 4-4 महिने उपाशी राहून चातुर्मास केलो बघू तर बघूच म्हणलं ए भक्ता आलो 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 ये ये असे एक पोरग बसलं तर जरा थोडं अगरबत्ती पेटून आण त्या देवीची पूजा करतो त्यानं पेटून आणायला गेलो ती देवी जवळ आली आहा उहू म्हणण्यामध्ये बोटाला सोन्याची अंगठी होती सट निष्ठाला खाली पडलं माझी नजर गेली मी म्हणलो जवळ 80-90 हजाराचा माल आहे देवी अंगावर का पडणार किती कीर्तन करावं लागते ते कमाई करायला बरं आहे उभं पुंडलिक म्हणावं असं पण मजा अगोदर देवीची बी नजर गेली देवी म्हणली महाराज कसकी दिसाले बारीकच आहे पण कसकी दिसाले लगे बोलिले ए भक्ता इकडे ये 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 पळत आलो गर्दी मधून काय झालं माय काय झालं तिचं नवराच होत काय झालं माय येड्यावरी कर नको खाली बघ अंगठी उचल खाली बघ अंगठी उचल खाली उचल ते झालं तुला इथं प्रकार आहे आता काय ठिकाणी झोपीत बी डुलतात बरं झालं इथं कुठून नसलं काय ठिकाणी आता तिकडं 3-3 तास कीर्तन करावं लागते मधले 2 साले शेवटचे 2 साले ते परमान वगैरे हे आता पुढचं असं बघते महागावचं त्याच्या पाटांमध्ये असं दणकार येते नाही बघलं कीर्तन होईपर्यंत त्याचं पाठ लाल खून करून झोपीची आता झोपीमध्ये झोपीचे लय प्रकार आहेत ते आता येत घेऊन गेले की लक्कनगावची वामनरावजी महाराज शक्तीमध्ये सांगतात ते बरं का साखर झोप भाकर झोप दुलग झोप गुरग झोप चक्री झोप साखर झोप त्यानं झोपला मग एवढं दगड नेऊन त्याच्या डोक्यात बी घातलं पट्ट्या उठणं त्याला साखर झोप म्हणतात आता भाकर झोप माहित आहे सांगतो इकडलं सांगणार बारीक माणूस इकडलं कशाला सांग तेलंगणातलं सांगतो तिकडे गेल्यावर की कोणाचं सांग तिकडे शेतात गेला एकट्यानं पेरून आला सोयाबीन पेरला शेतात घरी आला बायको भाकरी करत त्यानं म्हणला अंटा इंडिया म्हणते काय स्वयंपाक झालाय का म्हणायची गोष्ट ही तिकडून नरम आवाज आला बायकोचा आवाज नरम करतो एकदम नाजूक वा अंटा इंडिया अंटल पानं शंभू शर्मा यमन अनिपिस्तले अंटा देलगी पोरगला आठवण द्या मी गाती ओढ गटकण बये अलके असते अंटा इथं द्या अंटा देलगी ఏమేం దాల్తది తగారి తీసుకున్న పట్టत పిండి పోయే పట్టत పిండిలో నీళ్ళు పోయే పట్టत తింబా పట్టत తప్పట గొట్ట పట్టत పోయి మీద ఏ పట్టत కింకి రాగి పెట్ట పట్టत అప్పుడు మీ బంద్ करतोय कळालंय का काय बरं झालं कळना तेच म्हणाला कळना तेच बरं आहे का म्हणाला बर मराठी नाही कन्नड मध्ये सांगा म्हणजे मी सांगतो शिकलो स्वयंपाक झालंय का म्हणलं त्याला स्वयंपाक झालंय का म्हणजे इकडून नरम एकदम आवाज आला बायकोचा वा स्वयंपाक झालंय म्हणते लाज लज्जा शरम वाटते का नाही स्वयंपाक करायला का पोराचं खेळ आहे का तुमच्यावरती ओढ बांधून घेऊन पेरून नंतर स्वयंपाक होते का स्वयंपाक करायला काय काय लागते काटवड घ्यावं लागते पीठ घ्यावं लागते पिठात पाणी ओतावं लागते तिंबावं लागते तपतप पडवावं लागते चुलीवर टाकावं लागते घालून जाळ लागते तेव्हा तुमच्या बंगाला मिळते कदरून घेतला बाई कर म्हणला स्वयंपाक बसल्या ठिकाणी भिंत होती भिंतीला टेकून बसला आणि त्याला झोप लागली दिवसभर काम केलेलं झोप लागले
त्यानं तोंड वासून झोपलंय. किती माशा गेले आणि किती बाहेर आले. काय काय लोक तोंड वाचून झोपतात, काय काय लोक डोळे उघडे ठेवत. एका बाबाने असं मला बघत, तुम्ही नाही बरं का, एका बाबाने असं बघतच कीर्तन ऐकू लागलं. मला वाटलं रे ऐकू लागले काहीच बाबा. 3 घंटे कीर्तन केलं, आरती होताना चौतार आलेलं, बाबा उठा बाबा उठा. त्यानं मला कीर्तन संपलंय, मला पत्ताच नाही, डोळे तर उघडेच आहेत असे. त्यानं तोंड वाचून झोपला. बाईनं बघितले, पिठलं केली, बेसन भाकरी केली, त्याच्यासाठी 3 भाकरी खात होता आणि हिच्यासाठी 2 केली. त्याच्या जवळ गेली. माय झोपेतून उठवलं तरी पाप लागते आणि जेव घालणं ते झोपलं तरी पाप लागते. काय करावं? त्या बाईनं आयडिया केली. माय आज ऐका, उद्या करून बघा. तुकडा मोडले आणि त्याला बेसन म्हणजे पिठलं लावली, त्याच्या तोंडात फेकल्या. ते झोपेमध्ये चगळला. अजून तुकडा फेकली, अजून चगळला, अजून फेकली. दररोज 3 भाकरी खात होता. त्या दिवशी भर झोपेमध्ये 4.5 खाल्ला. बघा विठाल. हे झालं भाकर झोप. चक्री झोप. खाल्लाकडं पाय करून वडलाकडं मुंडकं करून झोपता आली. आणि रात्रभर जवळच्या माणसाला बुक्यात येते डिशिम डिशिम. आणि सकाळी उठून बघा तर काय वरचं मुंडकं खाल्लाकडं, खालचे पाय वरलाकडं. हे चक्री झोप झालं. गुरग झोप. आता आमच्या वारकऱ्यामध्ये राहतात ते गुरग झोप. त्याच्या अगोदर दुसरे झोपले तर बरं आहे. त्यांनी जर झोपले यायचं काकडाच व्हावा लागला, झोपच लागणार. गर्र रेलगाडी आल्यावर. आता ढुलक झोप. झोपीत पेटवतात. गावामध्ये कीर्तन चालू आहे. एकाला म्हणलं, काय रे 4 दिवस झाले कीर्तन ऐकायला आला नाहीस तू, चल बाबा कीर्तन ऐकायला. त्यानं म्हणलंय, महाराज कीर्तन ऐका वाटालंय, पण माझ्याकडं एक बोकुड आहे, बोकुड. त्यानं मला सोडून राहिना, त्याला सोडून मी राहिना, घेऊन चल. घेऊन चल म्हणजे त्याला घेऊन मी चाललंय. गर्दा म्हणजे गर्दा, त्या गर्द्यात घेऊन बसले असं. आणि कीर्तन रंगात आलं आणि यानं ऐकण्यामध्ये मोकळं सोडलं. त्या बोकडानं इकडं तिकडं बघा. त्या बोकडाच्या समोर एकट्यानं डोळे उघडत ठेवलंय, असं ढोलालंय. बोकडाने म्हणले, कुस्ती खेळतो सोयलं माझ्यासोबत. त्यानं म्हणला, अख्ख्या जिल्ह्यामध्ये कोण्या बोकडानं माझ्या समोर येईना कुस्ती खेळायला. 6 महिना झालं कोणीच येईना, तू माणूस राहून मला मैदानात ये म्हणतोस का? होते कीर्तन होते, मग ये मैदानामध्ये कीर्तनात मारून घेतलं तर बरं आहे ना. त्यानं म्हणलं, जमना आताची गोळे उघडच आहे. त्यानं मला, बघ बाबा तुझी मर्जी. माही सरकलं पट्ट्या आणि दणमण्या उडी मारलं. दणमण्या त्याच्या डोक्यात गेलं. काला झाला पण त्यानं उठलाच नाही. याला ढुलक झोप. उठाला म्हणतात बाबा, आम्ही मद्यपान पिऊन डुलत नाही, आम्ही डुप्लिकेट देव अंगात येते म्हणून डुलत नाही, आम्ही झोपीत डुलत नाही. आम्हाला सदा नाम घोष केल्यामुळं, आनंद झाल्यामुळं आणि आनंदामध्ये निर्भयमध्ये आम्ही डोलायला लागलो. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय. आपल्या मनाला समाधान मिळावं असं वाटत असेल तर आत्ताच कीर्तनामध्ये चिंतन झालेलं आहे. देवाच्या नावाशिवाय मनाला समाधान वाटत नाही. म्हणून सगळे बसलेले मंडळी हात वर करा. बाहेर बसलेले मला दिसणार ते बरं. आपल्या तळहातावर पाप राहते, वाजिलं की हातातलं पाप उडून जाते. कुठं जाते? इथंच फिरते. ज्याला वाजना त्याच्या हातावर जाऊन बसते. लोकांचं पाप घेऊ नका, हाताने टाळे वाजवा.
तर अभंगाचे किस्से असायचे कोठे आठवणी नाही. असायचे कोठे आठवणी नाही. असायचे कोठे आठवणी नाही. असायचे कोठे आठवणी नाही. महाराज सांगतात असवाईचा कोटे आठवशी नाही देहीच विदेही बहुदशा. आमची अवस्था देवाचं नाव घेतल्यामुळं समाधान मिळालं. आम्ही नाचायला लागलो, डुलायला लागलो, हलायला लागलो आणि अशी हलत असताना आमची अवस्था अशी झाली. असवाईचा कोटे आठवशी नाही. आम्ही कुठं आहे आम्ही विसरून गेलो. काय खातो आम्ही कासया सांगावे. आम्ही जेवायचं कळत नाही, आम्हाला झोपायचं कळत नाही, आम्हाला राहायचं कळत नाही. अशी अवस्था आमची झालेली आहे. विठ्ठल नामदेवरायांनी वाळवंटामध्ये कीर्तन करत असताना सगळे साधू संत महात्मे असे टाळ घेऊन उभा राहिले होते. नामदेवरायाचे कीर्तन, नामदेवरायाचे कीर्तन, कीर्तनामध्ये सगळे साधू संत उभा राहिले आणि कीर्तनामध्ये असा रंग देवता आलता, एवढा रंग आलता. अनंत ब्रह्मांडाचा नायक असणारा, विश्वव्यापक असणारा पांडुरंग परमात्मा विटेवरून उतरून पडत येऊन त्या कीर्तनामध्ये नाचायला लागला. नामदेव कीर्तनाची पुढे
कीर्तनात नाचायला लागलेलं आहे. परमान उचला की काय जनावरांची ताकद आहे. परमान उचला. ज्ञानोबरांनी परमान म्हणायला लागले. सगळ्या साधू संतांनी आनंदात नाचायला लागले. हो, नाचत असताना एका ठिकाणी तिथं चमत्कार झालाय. काय चमत्कार झालाय? नाचता नाचता देवाचा गळ्याला पितांबर, देवाचा गळ्याला पितांबर. सावधवली देवा, सावधवली देवा, ते करी. नाचता नाचता देवाचा पितांबर म्हणजे देवाचं धोतर फिटलंय. आपलं काही नाही. आपलं नाचणं काय हे नाही. मी तर भजनातलं कीर्तनातलं आनंद घेतो. मला लोक ऐकू लागलेत का, उशीर होऊ लागले का, झोप लागलेत का, त्यांनी मला चांगलं मन लागलेत का, काही बघणार मी. आनंद लुटायचे, आपणाला मजा घ्यायचे. परमार्थामधलं मजा करणारा हे पुन्हा कुठंच मिळणार नाही. बघा, देवाचं धोतर फिटलं त्यावेळेस देवाला माहिती नाही. कबीरदास महाराज हो 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 देवा 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 देवा, बघा बघा बघा, सगळे साधू संत बघायला लागले. सावध व्हा, विदेही अवस्था होऊ नका, देहावर या. तेव्हा देवाने बघितलं आणि पितांबर बांधून घेतले. यालाच म्हणतात असो ऐसा कोटी आठवशी नाही, देहीच विदेही वधूदशा. अभंगाचं चिंतन झालं. 11:10 झाले. क्षमा मागतो. एक 10-15 मिनिटं जास्त झाले, पण तुमच्या सर्वांच्या पायावर साष्टांग लोटांगण घालतो, क्षमा मागतो. सगळ्यांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा करावं. महाराजाला साधकाने विचारलं, महाराज तुम्ही बोलता, तुमची विदेही अवस्था झाली. विदेही अवस्था झाल्यानंतर तुम्ही देवाचं नाव घेत असताना एखादा पाप पुण्य तुम्हाला कळते का? तुकोबराय म्हणतात, पाप पुण्याच्या पलीकडे आम्ही गेलो, अग्निरूप झालो. अभंगाचं
तुकावने आम्ही घालो अग्निरूप लागोने रूपाप पुण्यांगा. तुकोबराय म्हणतात मी अग्निरूप झालो. अग्निरूप, अग्नी हे दोघाला नाव आलेलं आहे. नामाला एक नाव आलेलं आहे, ज्ञानाला एक नाव आलेलं आहे. ज्ञानाचं सांगत नाही, नामाचं सांगतो. नामाला अग्निरूप का नाव आलेलं आहे असं म्हणतात. नामानं पापाला जाळून टाकते म्हणून अग्निरूप नाव आलेलं आहे. जळतील पापे जन्मांतरीचे, पापे अनंत कोटी गेली त्यांची. नामानं पाप जळून जाते म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही अग्निरूप. याचा अर्थ नामधारक आम्ही झालो. अभंगाचं चिंतन झालं असेल पुन्हा एकदा तुमच्या पायावर दंडवत घालतो, क्षमा मागतो. सर्वांनी मोठ्या क्षमा करावं. सगळे भजनी मंडळ सगळ्यांच्या पारणे. चला जाता जाता भगवंताला प्रार्थना करतो, देवा या गावाच्या लोकांनी तन मन धनानं अखंड हरिनाम सप्ताह करता सगळ्याला सुखानं ठेव, आनंदानं ठेव, प्रेमानं ठेव. अंतकरणातलं कपट काळ काढ, सगळ्याच्या अंतकरणात प्रेम भरव आणि या गावातला अखंड हरिनाम सप्ताह असंच करून घे. हे सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत टिकून ठेव असं भगवंताला प्रार्थना करतो. कीर्तनाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली Bye.